दिवंगत किशोरभाऊ तपासे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी जय भीम फेस्टिवल सातारा वर्ष 19 साजरे होत आहे। दिनांक 11, 12 आणि 13 या ठिकाणी गांधी मैदान सातारा सायंकाळी 6 नंतर भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्यातच दिनांक 11 तारखेला या ठिकाणी सातारा ही चित्रपट नगरी आहे। साताऱ्यामध्ये अनेक कलावंत तयार होतात, अनेक गायक तयार होतात। याच अनुषंगानं या ठिकाणी साताऱ्यामध्ये कराओके सिंगिंग सुपरस्टार नावाचा कार्यक्रम या ठिकाणी या सातारा येथील गांधी मैदानावर एक मोठी स्पर्धा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे। खरं तर या आयोजनाच्या पाठीमागचं कारण असं आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांचं जन्मगाव हे खटाव तालुक्यातील कडगुण आहे। त्याचबरोबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण या साताऱ्यामध्ये झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं छत्रपतींची गादी या साताऱ्यामध्ये आहे। म्हणजे या महापुरुषांच्या पदस्पर्शानं ही भूमी पावन झालेली आहे आणि एक साताऱ्याला त्याच्यामुळे एक आगळं वेगळं रूप प्राप्त झालेलं आहे। आणि या साताऱ्यामध्ये या ठिकाणी अनेक कलावंत तयार होत आहेत, अनेक गायक तयार होत आहेत। त्यांच्यासाठी या ठिकाणी साताऱ्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांना त्यांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून किशोरभाऊंच्या संकल्पनेनुसार आज या ठिकाणी जय भीम फेस्टिवल कराओके सिंगिंग सुपरस्टार नावाची स्पर्धा गेल्या वर्षापासून आम्ही या ठिकाणी चालू केलेली आहे। याला साताऱ्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। तसं आज तुम्ही बघितलं त्याचप्रमाणे आज या ठिकाणी ऑडिशन्स या स्पर्धकांचे घेण्यात येणार आहेत आणि चलिए वतन में भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर। त्याच्यातून जे काही चांगले स्पर्धक आहेत, म्हणजे चांगले गाणारे स्पर्धक आहेत, अशा स्पर्धकांना या ठिकाणी या भव्य दिव्य व्यासपीठावर त्यांना गाण्याची संधी प्राप्त करून दिली जाणार आहे। या स्पर्धेसाठी उत्कृष्ट अशी बक्षिसं सुद्धा ठेवलेली आहे। प्रथम क्रमांकाचं बक्षीस 15,000 आणि ट्रॉफी असेल। त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 10,000 आणि ट्रॉफी असेल। त्याच पद्धतीने तृतीय क्रमांकाचं बक्षीस 5,000 आणि ट्रॉफी असेल। याच्यामध्ये 2 उत्तेजनार्थ सुद्धा काढले जाणार आहेत। अशा पद्धतीनं या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेला सातारकरांनी उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि गायला येणाऱ्या स्पर्धकांची गाणी ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं बहुसंख्येनं उपस्थित राहावं असंच या ठिकाणी जय भीम फेस्टिवल संयोजन समितीच्या वतीनं आपणा संपूर्ण सातारकरांना मी आवाहन करतो। थांबतो। जय भीम, जय भारत।